महापालिका प्रचाराला अवघे 7 दिवस शिल्लक राहिलेले असताना भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलंय। गीतामधल्या भगवा या शब्दाला आक्षेप घेण्यात आलेला आहे, तर आयोगाच्या निर्णयावर भाजपने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महापालिकेवर भगवा अन भगव्यासाठी कमळ, महापालिकेवर भगवा अन भगव्यासाठी कमळ। मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे आणि हाच झेंडा फडकवण्यासाठी प्रचारात वापरायला म्हणून भाजपने प्रचार गीतही तयार केलं। मात्र या गीतातल्या भगवा या शब्दावर राज्य निवडणूक आयोगानं आक्षेप घेतलाय। या गीताला प्रचार गीत म्हणून वापरण्यास परवानगी द्यायलाही आयोगानं नकार दिलाय। प्रचार गीतामध्ये असलेल्या भगवा शब्दावरती आक्षेप आहे। आचारसंहितेच्या निकषांनुसार धार्मिक किंवा भावनिक स्वरूपाचे शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहे। अशा शब्दप्रयोगामुळे मतदारांवर विशिष्ट भावनिक किंवा धार्मिक प्रभाव पडू शकतो। असे शब्द निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेला बाधा आणणारे ठरू शकतात, असा निवडणूक आयोगानं यावर आक्षेप घेतला। दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलणं योग्य नसल्याचं भाजपचे नेते बावनकुळेंनी म्हटलं, तर हा निर्णय आश्चर्यकारक असून आमची बाजू आम्ही आयोगासमोर मांडू, असं मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलं। धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग हा खरं रंगनिरपेक्ष असायला हवा, पण भाजपानं सादर केलेल्या प्रचार गीतामध्ये भगवा शब्द आला म्हणून निवडणूक आयोगाने या गीताची मान्यता परवानगी नाकारली आहे। खरं म्हणजे भगवा शब्दाबद्दल आक्षेप घेण्यासारखं काय? हमारा जो कैंपेन का गीत है महापालिकेवर भगवा आणि भगव्यासाठी कमळ, ये भगवे शब्द के ऊपर आक्षेप इलेक्शन कमीशन ने उठाया है। ये खेदजनक है। इसमें हमने स्पष्टीकरण इलेक्शन कमीशन के सामने रखा है। हमारी ये कोशिश है और हमें पूरा विश्वास है कि इलेक्शन कमीशन इसे मान्यता देगा। केवळ भाजपच नव्हे तर विरोधी पक्षातील ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केलंय। भगवा शब्दावर आयोगाने आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही असं ते म्हणाले। भगवा हा शब्द काय चुकीचा असं मला नाही वाटत। भगवा हा शब्द चुकीचा आहे असं मला वाटतं। भगवा आहे हा भगवा आहे, त्याला काय प्रॉब्लेम? मी भगवा घालून फिरतो, हा भगवा आहेच ना। त्याला मला असं वाटत नाही निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं ऑब्जेक्शन घ्यावं। या निमित्तानं 1987 सालची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जुनी आठवण ताजी झाली। डिसेंबर 1987 मध्ये विलेपार्ले मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती। डॉक्टर रमेश यशवंत प्रभू हे अपक्ष उमेदवार होते। आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी ही निवडणूक लढत आहोत, हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार, असं वक्तव्य बाळासाहेब ठाकरेंनी भाषणात केलं होतं। हिंदू शब्दाचा प्रचारात वापर केल्याबद्दल ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता। आता भाजपच्या प्रचार गीतातल्या भगवा या शब्दावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतल्यामुळे टीका केली जाते। एखाद्या प्रचार गीतात हिरव्या रानात अशी ओळ केली असती तर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असता का, असा प्रश्न भाजपच्या केशव उपाध्येंनी केलाय। हे गीत मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी आणि भावनिक अपील निर्माण करण्यासाठी उत्तम संगीत, निवडक शब्द आणि अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्यासारख्या प्रसिद्ध कलाकारांना घेऊन तयार करण्यात आलं होतं। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ते मोठ्या प्रमाणात वापरण्याचा पक्षाचा मानस होता। मात्र आता निवडणूक आयोगाने या गीताला मान्यता न दिल्याने भाजप या गीताचा अपेक्षित वापर करू शकणार नाही हे नक्की। महापालिकेवर भगवा अन भगव्यासाठी कमळ। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। भगव्यासाठी कमळ।